होप छानच असेल. तर पुन्हा एकदा आज थेट शेतातून जो आहे तर तो व्हिडिओ जो आहे तर तो केलेला आहे आणि तुमच्यासोबत खूप साऱ्या अशा गावाकडच्या मज्जा मस्ती तर ती शेअर करणार आहे. तर बघा खूप दिवसानंतर जे आहे तर नॉर्मली 1 मंथ तर झालाच असेल, 1 मंथ नंतर जे आहे तर ते गेले होते भावाकडे. तर गहू वगैरे सगळा बऱ्यापैकी काढून झाले आणि बांधाच्या कडाला ज्या पपाया वगैरे आहेत तर त्या भरमसाठ सगळ्या पिकल्या होत्या. कारण एकदा जर सगळ्या पिकल्या तर खायला सुद्धा एवढं कोण नसतं आणि रेग्युलर किंवा सारख्या तेच खाऊसुद्धा वाटत नाही. तर तसंच काहीसं झालेलं होतं. तर इथे बघा गहू जो आहे तर तो बऱ्यापैकी सगळा काढून झालेला आहे. थोडासा जो होता तर तो थोडासा हिरवा होता त्यासाठी राहिलेला. तर बघा प्रत्येक झाडाला जे आहे एक ना एक पपई जी आहे तर ती पिकलेली आपल्याला बघायला भेटते. तर गावाकडे गेलं तर ह्या सगळ्या मज्जा आहेत तर त्या बघायला भेटतात किंवा अनुभवता येतात. तर इथे तुम्ही ह्या गव्हाच्या उंब्या ज्या आहेत तर त्या बघू शकता. खूप मोठ्या ज्या आहेत म्हणजे आपला जो तळहात जो आहे आणि पुढची बोटं तर तितपत फक्त गव्हाची जी पुढची उंबी असते तर तीच. तर हे जे गहू आहेत तर खूप छान असं ते नवीन वेगळं काहीतरी बघायला वाटलं. कारण बाकी गव्हाच्या ज्या उंब्या असतात तर त्या नॉर्मली आपल्या 1 बोट किंवा 1.5 बोट इथपर्यंतच असतात. तर हा पूर्ण आपला तळहात जो आहे तर तितका मोठा जो गव्हाची उंबी आहे तर ती बघायला भेटली. तर मी चालले होते लसूण बघायला. तर इथे तुम्ही लसूण बघू शकता किती छान जो आहे तर तो तुम्हाला इथे लसूण बघायला भेटेल. तर बघा तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल की मी जे आहे तर या बऱ्यापैकी ह्या लसणातलं हे गवत जे दिसतंय तर ते काढायला आले होते. आणि माऊ जी आहे तर ती घरी झोपलेली आणि वहिनींना पण माऊकडेच ठेवलं होतं. कारण ती माऊ जर इकडे आली तर उन्हात खूप सारी फिरते आणि ती आली सोबत की ती काहीच करू देत नाही. तर इथे बघा आपण लास्ट टाइम जो लावलेला हरभरा आहे तर तो हरभरा इथे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जो हरभरा आहे तर तो आलेला. इकडे जे आहे तर तो खूप सारा अजून कवळा आहे. आणि ही जी आहे गवार तर ही गवार आपण थंडीत लावली होती तर त्यामुळे ती काही चांगली झाली नाही. त्याच्यावरती मवा किंवा करपा जो म्हणतो तर तो बराच पसरला होता. तर त्यामुळे छोटी मोठी नाही म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी गवार आहे. आणि वांग्याची झाडे इथे तुम्ही बघू शकता. लास्ट टाइम आपण व्हिडिओमध्ये जेव्हा शूट केली होती तेव्हा खूप छोटी होती आणि बऱ्यापैकी ह्या वांग्यांना जी आहेत आता ते वांगे लागतात किंवा याची जी तोडणी आहे तर ती चालू झालेली आहे असं म्हणाल देखील काय हरकत नाही. नॉर्मली काही जी झाडं आहेत तर ती अजून बऱ्यापैकी छोटी आहेत आणि काही जी आहेत तर ती छान अशी ग्रोथ झालेली आहेत आणि खूप अशी मोठी. तर हे वांगे जर एकदा चालू झाले तर दिवसाडा जे आहेत तर ते बऱ्यापैकी त्याची तोडणी चालू होते. तर अशा प्रकारे जे आहे तर इथे बघा लास्ट टाइम आपण आलो तेव्हा कोथिंबीर, शेपूची भाजी आणि मेथी तर हे जे वांगे आहेत तर त्या वांग्याच्या मध्ये जी एक्स्ट्राची जागा होती तर त्यामध्ये त्या सगळ्या भाज्या आपल्याला केल्या होत्या आपण आणि त्या बऱ्यापैकी ज्या आहेत तर त्या आता झालेल्या आहेत काढून. आणि आता वांगे जे आहेत तर ते झालेले आहे मोठे आणि त्याची तोडणी जी आहे तर ती पण झालेली आहे चालू. तर त्यामुळे आपण जे डबल पीक घेत होतो तर ते आता सध्या तरी बंद केलेलं आहे घ्यायचं. आणि इथे तुम्ही झाडं बघू शकता इतके छान त्या फुलांना वांग्याच्या झाडांना फुलं आलेली. त्याचा बहर जो होता तर तो खूप छान होता आणि त्यांचा कलरसुद्धा खूप छान होता. तर हे वांगे जे आहेत तर ते कलरला सुद्धा खूप छान आहेत. आणि बाजारात जे काटेरी वांगे भेटतात तर त्याचं हे झाड आहे तर त्याचे वांगे जे आहेत तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन की कशा कलरचे आहेत ते. तर व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता पण नॉर्मली दुपारी जे आहे तर ते खूप सारं ऊन झालेलं आणि कौसुबला सकाळी शाळेत सोडवलं आणि त्याच्यानंतर मी गेले होते. संध्याकाळी मला परत त्याला स्कूलमधून घेऊन यायचं होतं म्हणून मी लवकर गेलेली आणि लवकर आलेले. त्यामुळे उन्हात जो आहे तो व्हिडिओ शूट केलेला. तर इथे बघा आपण लावलेल्या गवारीचं जे फळ आहे तर ते खायला भेटणं या जो आनंद तर हे फक्त शेतकरीच घेऊ शकतात. तर कोण कोण ह्या गोष्टीवर सहमत आहे त्यांनी लगेच लाईक ठोका आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तर मी तुम्हाला आताच म्हटलं की माझ्यासोबत जे कोणीच नव्हतं. मी एकटी जे आहे तर ती शेतात आलेले आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी कोण नव्हतं. कारण प्रत्येक वेळेस स्टँड घेऊन सोबत फिरणं बाळ वगैरे असतं तर त्यामुळे पॉसिबल होत नाही. तर मी आता एक जुगाड केला. इथे जे आहे तर त्या आंब्याचं झाड होतं आणि आंब्याच्या झाडाशेजारीच हा जो आहे लसणाचा वाफा होता. तर त्या झाडावरती मोबाईल अडकवला आणि अशा पद्धतीने जे गवत आहे लसणामधलं जे मोठं झालेलं की जेणेकरून ते पटकन उपटता येईल अशा पद्धतीचं तर ते सगळीकडे सापडत होते आणि उपटत होते. तर तुम्ही सुद्धा गावी गेल्यावरती शेतात जे काम आहे तर ते करता का किंवा त्या गोष्टी करण्याचा आनंद तुम्ही घेता का? जर घेत असेल तर कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आमचा लसूण जो आहे तर तो तुम्हाला कसा वाटतोय किंवा किती मोठा झालाय तर ते सुद्धा कमेंट्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. तर असेच गावाकडचे जे व्लॉग आहेत किंवा शेती कामाचे ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा.
काढत असतात, पण वहिनींना सुद्धा भरणा करायचा. इथून मागे मेथी होती, परत वांगे जे आहेत तर ते तोडायला येतात. घरामागे जे आहे तर ते भुईमुग लावलेला, तर भुईमुग जो आहे तर तो थोडाच उगवलेला काही ठिकाणीच. तर नेक्स्ट टाइम गेल्यावरती जर सगळा उगवला असेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ शूट करून मी नक्की पोस्ट करेन. तर भरपूर सारे वहिनींना सुद्धा कामं असतात, तर हे आधीमध्ये छोटेफार जे कामं आहेत तर ते जाऊन करण्याचा आनंद किंवा मग आपण ज्या केलेल्या गोष्टी आहेत त्यातून भेटणारं समाधान, तर हे खूप सारं शिकून जातं. कारण केलेलं कष्ट जे आहे तर ते कधीच वाया जात नाही. कधी ना कधी तुम्हाला त्या गोष्टीचं फळ भेटतंच. आपले जे पूर्वज आहेत तर ते बराच वेळा म्हणायचे की एखादी गोष्ट व्हायला वेळ लागते पण ती होते, फक्त तुम्ही धीर सोडू नका. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बऱ्याचशा मी आता आत्मसात करायला शिकलेल्या आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वेळेला, प्रत्येक एखाद्या गोष्टीमागे कारण असतंच किंवा त्याला वेळ असतेच, मर्यादा असते, असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर चला, गप्पा ज्या आहेत तर त्या होतच राहतील. सो फायनली बऱ्यापैकी आता गवत जे होतं तर ते सगळं माझं काढून झालेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता हातात जे आहे तर ते खूप सारं गवत. तर ह्या गवतामध्ये फक्त काँग्रेस होता. तर तुम्हाला माहिती की नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे त्या गवताला काँग्रेसच बोलतात. खूप असं कडू असतो किंवा हाताला जखम वगैरे झाली तर त्याचा पाला जो आहे तर तो चोळून त्यावरती लावला जातो, कारण की रक्त जे आहे तर ते थांबायचं कमी होतं. आमची आजी जी आहे तर ती बराच वेळा आम्हाला सांगायची, कारण लग्नाआधी जे आहे तर ते भरपूर वेळा शेतात काम केलेलं. सो त्यामुळे तर फायनली तिथला जो हरभरा होता थोडासा तर तो मी आले होते घेऊन, आणि दारात जे आहे तर ते बदामाचं झाड आहे तर त्या झाडाचा जो पाला होता तर तो म्हटला असंच जाळून जाण्यापेक्षा त्यावरती आपला थोडासा हरभरा भाजून होईल. तर खायला बघा मी आणि वहिनीच होते, तर त्यामुळे हरभरा जो आहे तर तो थोडाच आणलेला. नंतर म्हटलं छान अशी आपली हुरडा पार्टी करूयात, तर त्यासाठी बाकीचा जो हरभरा होता तर तो पेंडिंग ठेवलेला. सो अशा पद्धतीने तुम्ही गावी गेल्यावरती हा जो आनंद आहे किंवा आपलं जे बालपण आहे, बऱ्यापैकी जे बालपण आहे तर ते अशाच पद्धतीने प्रत्येकाने सेलिब्रेट केलं असेल किंवा गेलं असेल. माझं तर ह्याच गोष्टींमधून आनंद घेण्यात जे आहे तर ते बालपण गेलेलं बऱ्यापैकी झालं भाजून. आता आम्ही करतोय एन्जॉय. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका.